नीट करशील ना सगळं? हो बॉस, नको काळजी कर. सावकाश हो. ओजी खांडेकरांची ओजी गाडी सुरू होत नाही वाटतं. नाही नाही, हे स्टार्टरने गाणी सुरू करतोय. ये आतमध्ये बस, ये ऐकूया एकत्र ये. दमलं का की हैशा गाणं आहे का? अरे दिसतंय ना तुला सुरू होत नाही ते. अरे मेकॅनिकला बोलवावं लागेल. काय काल ना माझी पण बाईक सुरू होत नव्हती. मेकॅनिकला बोलवलं, तो बोलला की वायरनं कट झालीये. मग कळलं की उंदराने कुरतडलीये. मग मी काय आता जोडून देऊ? झाले ना आता नीट. जा मग. मी निघतोय, पण तुम्ही कसे जाणार युवराज सर? हेलिकॉप्टर मागवलाय, जाताना वर बघत जा, दिसेल तुला. हा त्याआधी ना माझी बाईक पोहोचवेल. येतोस का? काय गरज नाही. तू वेळेत पोहोचा, कालच्या सारखं. हे काय बायको, निघालोच. चला ओजी खांडेकर येतो. अरे पण जा ना, मी काय हातात लाल सिग्नल घेऊन थांबलोय का? चाले. चला येतो हा. भेटूया. येतो हा बायको. बाय. बाय. ए थांब थांब, हेल्पर, ए थांब, ए थांब थांब थांब. ऍक्च्युली माझा नाईलाज आहे म्हणून मला यावं लागतं आता. पण डोंट वरी, मी तुला पैसे देईन तिकडे पोचल्यानंतर. सगळे पैसे ट्रान्सफर करेन. ओके चल. रे आता काय OTP देऊ तुला? चल ना. ए हळू रे. हा कमांडर. हां हे एक माहिती मिळाली बॉस. बॉस तुम्ही जे नंबर्स पाठवले होते ना, ते सगळ्यांचे मला आत्ताचे नंबर्स मिळालेत. आणि मी त्यांना खोदून सगळ्यांना विचारलं बॉस, पण त्या पत्राबद्दल कोणालाच माहीत नाही. पण एक मात्र नक्की आहे, दयानंद खांडेकरांनी तुम्हाला जी माहिती सांगितली ना, म्हणजे त्या आगीबद्दल, ती मला तंतोतंत सगळ्यांनी सेम माहिती सांगितली. ते केडी सरांच्या आईबाबांना दोघांना ओळखायचे. म्हणजे आगीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पत्राबद्दल कोणालाच माहीत नाही बॉस. नक्की? म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे ना? 100% गॅरंटी बॉस. म्हणजे त्या माणसाशी बोलताना आहे ना, त्यांच्यावर डाऊट घेण्यासारखं मला काही वाटलं पण नाही. शिवाय मला सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली, म्हणजे त्याच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा काही फरक जाणवला नाही. बॉस मी सगळं चेक केलं. आता काय झालंय, तिथे जुने घरं पाडून आहे ना, नवीन बिल्डिंग बांधले आहेत असं सुद्धा मला सगळ्यांनी सांगितलंय. मला जर विचाराल ना बॉस, तर सगळे माणसं मला क्लीन वाटत आहेत. बरं ठीक आहे, मी बघते. थँक्यू कमांडर. येस बॉस.